व्हेनिस या पाण्यावर तरंगणाऱ्या शहरातील वातावरण, हवामान, निसर्ग सौंदर्य व जीवमान या सर्वांचं प्रस्तुत पाठात लेखकाने वर्णन केले. तर व्हेनिसचं स्थूल वाचन आहे 9वीच्या अक्षर भारतीय पुस्तकात. चला तर मग आपण जाऊया व्हेनिसला. व्हेनिस हे त्या गाडीचं अखेरचं स्टेशन होतं. त्यामुळे रेल्वेचे 2 नोकर ऑल आऊट असं इंग्रजीतून, त्याच अर्थी इटालीमधून व फ्रेंचमधून ओरडत डब्यातून फिरत होते. त्या अमेरिकन म्हाताऱ्यांजवळ चिक्कार सामान होतं. व्हेनिसला बिऱ्हाड बदलायच्या झपाट्या इराद्यानं आल्यासारखं. त्यामुळे त्यांनी 2 पोर्टर्स बोलावले. मी त्या स्त्रियांचे औपचारिक आभार मानून माझी छोटी बॅग घेऊन निघालो. स्टेशनच्या बाहेर येऊन पाहतो तर रस्ता नव्हताच. होता तो एक प्रचंड कालवा, एखाद्या विस्तीर्ण नदीसारखा. हाच तो ग्रँड कॅनॉल. त्यात अनेक पॉटर टॅक्सी म्हणजे लहान मोटर लॉन्चेस आणि मोठ्या यांत्रिक नावा होत्या. व्हेनेझिया, पियाझा असा त्यांचा पुकार चालला होता. टॅक्सीपेक्षा बस स्वस्त पडणार हे सांगायला काही अर्थतज्ञ लागत नाही. मी 250 लिराचं बोटीचं तिकीट काढलं. 200 प्रवासी पोटात घेऊन आमची नाव जोरात निघाली. ते वातावरण अतिशय प्रसन्न होते. विशाल कालव्यावर अनेक उत्साही प्रवासी वेगाने जाये करत होते. हायवेवर वाहनांची वाहतूक चालावी तशी ते जलमार्गावर नावांची धावपळ चालली होती. अनेक प्रकारच्या नावा कालव्यांमधून चालल्या होत्या. हवेत गारवा होता, वाऱ्यात उत्साह होता, मनात संगीत होते आणि सभोवार पसरलेल्या पाण्यात तारुण्य होते. रोमला भेटलेला एक इटालियन लेखक मला म्हणाला होता, ते खरेच होते. व्हेनिस जगातलं एकच शहर आहे की त्याचं वर्णन करता येत नाही. तिथं प्रत्यक्षात गेलं पाहिजे, तिथली हवा खाल्ली पाहिजे, तिथे राहिले पाहिजे, तरच तुम्हाला व्हेनिस म्हणजे काय आहे ते समजेल. कारण ते पाण्यातले असे जगातले एकमेव अद्भुत शहर होते. ज्या शहरात एकही मोटार नाही, वाहतूक नियंत्रण करणारा पोलीस नाही, ट्रॅफिक लाईट्स नाही, रस्त्यावर धक्काबुक्की नाही, असे हे जगातले एकमेव शहर. कारण याला खऱ्या अर्थाने रस्तेच नाहीत, आहेत ते कालवे, फक्त कालवे आणि त्यांना जोडणारे पूल. आईच्या गळ्यात मुलांना हात टाकावा तसं ते हे पूल लाडीक, प्रेमळ. हा गाव म्हणजे रूढ अर्थाने शहर नव्हेच, तर अनेक छोट्या बेटांचा हा पुंजका आहे. निळ्या मखमली सागरावर टाकलेल्या हिऱ्या मणक्यांच्या ढिगासारखा हा लांबून दिसतो. मधूनच चर्च किंवा जुना राजवाडा यांची टोके आभाळात घुसतात. ग्रँड कॅनॉलच्या किनाऱ्यावर खुर्च्या टाकलेल्या 4 खुर्च्यांच्या मध्ये टेबल आणि त्यावर रंगीबेरंगी प्रचंड छत्री. या खुर्च्यांवर बसून कॉफी घेत समोरून सरकणाऱ्या विविध आकाराच्या आणि अनंत प्रकारांचे उतारे वाहून नेणाऱ्या नावांची ये-जा पाहत बसायचे. तीच गंमत या गावातून प्रवास करणाऱ्यांनाही पाहायला मिळते. डेकवर येऊन किनाऱ्यावरच्या निरुद्योगी, संथ, शांत, चित्रविचित्र प्रवाशांच्याकडे पाहत पुढे पुढे सरकायचे. हे शहर विरुद्धार्थी आहे. निरुद्योग्यांसाठी हे शहर निरुद्योग्यांसाठीचे आहे यात शंका नाही. कारण इथे येणाऱ्या प्रवाशांना कसलीही घाई गर्दी नसते. न्यूयॉर्क, मुंबई, हाँगकाँग अशा शहरातल्या धावपळीतून हे निवांत शहर सर्वस्वी अलिप्त आहे. व्हेनिसचे रस्ते म्हणजे पाणरस्ते असतात याची कल्पना नसलेला एक मुनीम एकदा लंडनहून व्हेनिसला विमानाने आला. रस्त्यावर सगळीकडे पाणीच पाणी झालेले पाहून त्याने मालकाला तार केली. व्हेनिसमध्ये पूर आला आहे, सगळे रस्ते पाण्याने तुडुंब आहेत. परत येऊ की पूर ओसरेपर्यंत वाट पाहू ते कळवा. व्हेनिस म्हणजे अफाट जलप्रदर्शन.
व्हेनिस म्हणजे केवळ कालव्यांचेच नाही, तर कालव्यातही तरंगणारे शहर. एक प्रचंड उत्साह आणि उत्सव. 2 दिवसांच्या निवांत मुक्कामानंतर ही गोष्ट कलासक्त आणि निळ्या पाण्यावर तरंगणारे शहर सोडताना मनाला खूप हुरहुर वाटली. रमेश मंत्रींचा व्हेनिस शहराचा प्रवास वर्णन कसं वाटलं मग तुम्हाला? व्हेनिसला एकदा भेट द्यावीशी वाटते ना? असंच वेगवेगळ्या गोष्टींचं स्थूल वाचन, कथा, कादंबऱ्या हे सगळं ऐकायचं असेल, कुठली पुस्तकं वाचायची, प्रश्नोत्तरं हवे असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.